नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुंबईतील 66% तर राज्यातील 60% वाहनांना HSRP म्हणजेच उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची पाटी बसवण्यात आली आहे। मुंबई विभागामध्ये अंधेरी तर राज्यामध्ये पुणे RTO या बाबतीत आघाडीवर आहे। वाहनांना HSRP बसवण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर असून त्यानंतर वाहनधारकांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। मुंबईतील 4ही प्रादेशिक परिवहन कार्यालयांपैकी अंधेरी अर्थात मुंबई पश्चिम RTO ही सर्वाधिक म्हणजेच 82.73% जुन्या वाहनांना HSRP बसवण्यात आली आहे। मुंबईमधील वाशी RTOच्या हद्दीतील 91% वाहनांना HSRP बसवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। 1 डिसेंबर पासून HSRP नसलेल्या वाहनांवरती वायुवेग पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे। HSRP नसलेल्या जुन्या वाहन मालकांच्या वाहनांची पुनर्नोंदणी, त्यानंतर वाहनात बदल करणं, परवाना नूतनीकरण अशी सर्व कामं आता थांबवण्यात येणार आहेत। जुन्या वाहनांपैकी अंदाजे 20% वाहनं ही सध्या भंगार स्थितीमध्ये आहेत। अनेक ठिकाणी वाहनं जप्त स्थितीमध्ये धूळ खात आहेत, तर खाजगी पद्धतीनं भंगारामध्ये मोडीत काढलेल्या वाहनांची संख्या देखील मोठी आहे। याची कुठलीही नोंद सरकारकडे होत नाही, त्यामुळे 100% जुन्या वाहनांना HSRP लावणं अत्यंत कठीण आहे असं वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितलं। HSRP नंबर प्लेट नोंदणीसाठी अजूनही प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे अपॉइंटमेंट घेतली त्या दिवशीच नंबर प्लेट तुमच्या वाहनावरती लावली जाईल याची शाश्वती नाही। वाहनधारक आपापल्या सोयीनं अपॉइंटमेंट घेत आहेत आणि त्या दिवशी दिलेल्या वेळेत केंद्रावर पोहोचत आहेत, परंतु तिथे नंबर प्लेट प्राप्त झाली नसल्याचं सांगितलं गेल्यानंतर त्यांचा मात्र हिरमोड होतो। नंबर प्लेट अन्य शहरातून मागवल्या जात असल्यानं पोहोचण्यास उशीर होतोय, त्यामुळे ज्या दिवसाची अपॉइंटमेंट घेतली असेल त्यानंतर किमान 2-3 दिवसांनी नंबर प्लेट बसवून मिळत असल्याचा अनुभव अनेक नागरिकांना येतोय। शिवाय रविवारी सेंटर्स बंद असल्यानं तो दिवस वगळता अन्य दिवसांची अपॉइंटमेंट घेणं भाग पडतं। अपॉइंटमेंट घेतलेल्या दिवशीही नंबर प्लेट वाहनाला बसवू न शकल्याने मात्र वाहनधारकांचा मनस्ताप आता वाढत चाललाय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 1 डिसेंबर पासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आणि दंड हा 2000 रुपये ठेवण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।